हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल एलोहिम लॉ क्लासेस. मी ॲडव्होकेट शेफाली शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BNS 2023 या ॲक्टचं सेक्शन 2चं सबसेक्शन 8 अँड ऑनवर्ड्सचे जे काही सेक्शन आहे तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सेक्शन फर्स्ट त्याचं इंट्रो, त्याच्यानंतर सेक्शन फर्स्ट अँड सेक्शन 2चा सबसेक्शन 1 to 7पर्यंत एवढे सेक्शन्स आपण पाहिले होते. तर सेक्शन 2चा सबसेक्शन 8 आहे डॉक्युमेंट. ओके, तर डॉक्युमेंटची आपण डेफिनेशन वाचूया. डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड और डिस्क्राइब अपॉन एनी सबस्टन्स बाय मीन्स ऑफ लेटर्स, figures, marks or more than any of those means, and includes electronic and the digital record intended to be used or which may be used as a evidence of that matter. ओके, आता डॉक्युमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण खरेदी खत घेऊया, तर त्याचे म्हणजे आपण मराठीमध्ये घेऊ शकतो दस्तऐवज. डॉक्युमेंट म्हणजे बेसिकली मराठीमध्ये दस्तऐवज आहे. तर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन त्याच्यामध्ये काय येईल की डॉक्युमेंट्स मीन्स एनी मॅटर. फर्स्ट थिंग बेसिकली एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर विच इज एक्सप्रेस और डिस्क्राईब अपॉन एनी सबस्टन्स. बेसिकली म्हणजे जे काही आपण आता जे डॉक्युमेंट बनवतो ते कसे असतात, पेपरवर असतात आणि ते टायपोग्राफी केलेले असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं की बाय मीन्स ऑफ लेटर्स, फिगर्स, मार्क्स ऑर बाय मोर दॅन एनी ऑफ दोज मीन्स. आता ते लिखित असतात म्हणजे रिटर्न स्वरूपात असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लेटर्स, फिगर्स, मार्क्स अँड ऑर बाय मीन्स ऑफ एनी ऑफ दोज मीन्स हे यूज केलेले असतात. अँड इन्क्ल्यूड्स इलेक्ट्रॉनिक अँड द डिजिटल रेकॉर्ड. म्हणजे आता आपण बघितलं की सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डिजिटल असतात आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असतात. तर तसंच अँड इंटेंडेड टू बी यूज्ड ऑर विच मे बी यूज ॲज एव्हिडन्स ऑफ दॅट मॅटर. आणि लास्टली एक लक्षात घेतलं पाहिजे की जे काही डॉक्युमेंट असतात ते एक एव्हिडन्सच्या स्वरूपात असतात. तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिलं म्हणजे document means any matter which is expressed or described upon any substance by means of what, letters, figures, marks or more than any of those means, and includes electronic and the digital record which is intended to be used or which may be used as evidence of that matter. ओके, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनमध्ये दिलं आहे की इट इज इमटेरियल बाय वॉट मीन्स और अपॉन वॉट सबस्टन्स the letters, figures, marks or the marks are formed or whether the evidence is intended for or may be used in a court or not. म्हणजे तुम्हाला त्याचा एव्हिडन्स म्हणून वापर करायचा आहे किंवा नाही हे इमटेरियल आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स दिले आहेत डॉक्युमेंटमध्ये काय काय मोडतं. तर डॉक्युमेंटमध्ये अ रायटिंग एक्सप्रेसिंग द टर्म्स अँड कॉन्ट्रॅक्ट विच मे बी यूज ॲज अ एव्हिडन्स ऑर अ कॉन्ट्रॅक्ट इज अ डॉक्युमेंट. असं कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, टर्म्स अँड विच एक्सप्रेसेस टर्म्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, त्याच्यानंतर बी लिहिलं आहे चेक अपॉन अ बँकर. म्हणजे जो काही आपण चेक असतो बँकेमध्ये देतो, धनादेश आपण ज्याला म्हणतो, ते पण डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर पॉवर ऑफ अटॉर्नी इज ऑल्सो अ डॉक्युमेंट. देन मॅप ऑर प्लॅन विच इज इंटेंडेड टू यूज और विच मे बी यूज ॲज एव्हिडन्स. एखादा मॅप असेल, प्लॅन असेल जो एव्हिडन्स म्हणून आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी करायचं असेल तर ते डॉक्युमेंटमध्ये येतं. त्याच्यानंतर रायटिंग कंटेनिंग डिरेक्शन और इन्स्ट्रक्शन इज ऑल्सो अ डॉक्युमेंट. ओके, आणि म्हणजे GMFचे कोणी स्टुडंट्स असतील किंवा लॉ स्टुडंट्स असतील तर त्यांच्यामध्ये MCQsमध्ये हे क्वेश्चन नक्की येतात की वेदर अ मॅप ऑर प्लॅन इज इन्क्लुडेड इन अ डॉक्युमेंट ऑर नॉट, किंवा चेकविषयी पण येऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत बारीक सारीक त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन 2 मीन्स वॉट एव्हर इज एक्सप्रेस्ड बाय मीन्स ऑफ लेटर्स, फिगर्स और मार्क्स or explained by mercantile or other usages shall be deemed to be expressed by such letter, figures or marks within the meaning of the section, although the same may not be actually expressed. त्याचा अर्थ असा होतो की वाणिज्य किंवा अन्य रूढीन्वये ज्यांचे स्पष्टीकरण केले जाते अशी अक्षरे, आकडे
आकृत्या किंवा चिन्हे यांद्वारे जे काही व्यक्त केलेले असेल ते जरी प्रत्यक्षपणे तसे व्यक्त केलेले नसले तरी अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे ते या कलमाच्या अर्थानुसार व्यक्त केले असल्याचे मानले जाईल. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 9 आहे फ्रॉड्युलंटली, त्याला मराठीमध्ये कपटीपणाने असं म्हणतात. तर त्याची डेफिनेशन आपण बघूया. अ पर्सन इज सेड टू डू अ थिंग फ्रॉड्युलंटली इफ इट डज दॅट थिंग विथ इंटेंट टू डिफ्रॉड बट नॉट अदरवाईज. म्हणजे एखादी व्यक्ती एखादे कृत्य करताना त्याचं इंटेन्शन काय असेल, म्हणजे टू डिफ्रॉड म्हणजे कपटीपणाने लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करते तर त्याला आपण फ्रॉड्युलंटली असं म्हणतो. त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवलं पाहिजे की a person is said to the thing fraudulently if he does that thing with intent to defraud. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 10 इज अ जेंडर म्हणजे लिंग. द pronoun he and its derivatives are used of an person whether male, female or a transgender. ओके. आता जे ॲक्टमध्ये जिथे कुठे ही हा प्रनाउन वापरलेला असेल सर्वनाम म्हणजे तो, त्याच्यामध्ये काय इन्क्लुडेड आहे, मेल, फिमेल अँड अ ट्रान्सजेंडर म्हणजे स्त्री, पुरुष आणि काय म्हणतो आपण त्याला, ट्रान्सजेंडरला आपण तृतीयपंथी. ओके. तर त्याच्यानंतर स्पष्टीकरणमध्ये त्यांनी तृतीयपंथीची पण डेफिनेशन सांगितली आहे की ट्रान्सजेंडर मिनिंग क्लॉज के ऑफ सेक्शन 2 ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट ॲक्ट 2019. ओके. म्हणजे जो काही तृतीयपंथी व्यक्तींच्या अधिकारांचे संरक्षण अधिनियम 2019 यातील कलम 2K मध्ये नेमून दिल्याप्रमाणे असेल तृतीयपंथीची जी काही डेफिनेशन आहे ती. त्याच्यानंतर सेक्शन 11 इज अ गुड फेथची डेफिनेशन अशी आहे, नथिंग इज सेड टू बी डन ऑर बिलीव्ड इन अ गुड फेथ विच इज डन ऑर बिलीव्ड विदाउट अ ड्यू केअर ऑर अटेन्शन. आता ही जी डेफिनेशन आहे ती नेगेटिव्ह सेन्समध्ये दिलेली आहे. मीन्स पॉझिटिव्ह सेन्समध्ये जर आपल्याला बघायची झाली तर एखादी व्यक्ती एखादं कृत्य करताना विथ प्रॉपर केअर अँड अटेन्शनने करतो. म्हणजे गुड फेथ म्हणजेच मराठीत सद्भाव असं होतं. याचा अर्थ एखादी गोष्ट जेव्हा प्रामाणिकपणाने आणि यथायोग्य काळजी घेऊन व अवधान करून केली जाते किंवा समजली जाते ती सद्भावपूर्वक केली आहे किंवा समजली गेली आहे असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल इलिस्ट्रेशनसाठी पण एक एक्झाम्पल घेऊया. एक पर्सन आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. ओके. आणि त्याला डॉक्टरकडे नेले म्हणजे दवाखान्यात नेलेलं आहे आणि दवाखान्यामध्ये त्याचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर त्याची अशी परिस्थिती होती की त्याचे रिलेटिव्स त्याच्यासोबत नव्हते आणि तो फुल अनकॉन्शियस होता. ओके. आणि डॉक्टरला त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं. सो तो अनकॉन्शियस असल्यामुळे डॉक्टरला त्याच्या विदाऊट द कन्सेंट ऑफ दॅट पेशंट डॉक्टर परफॉर्म द ऑपरेशन. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्या ऑपरेशन केल्यानंतर त्या व्यक्तीची तिथे डेथ होते. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या डॉक्टरला आपण दोषी मानू शकत नाही कारण त्याने जे काही केलं ते गुड फेथमध्ये केलं. ओके. तर हे झालं गुड फेथचं उदाहरण. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 12 इज अ गव्हर्मेंट मीन्स स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे महाराष्ट्र शासन आणि म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 13 इज अ Harbor means except as otherwise provided is the Sanhita includes the supplying a person with the shelter, food, drink, money, clothes, arms, ammunition or means of conveyance or the assisting a person by any means whether of same kind as those enumerated in this section or not to evade apprehension. तर सेक्शन 13 हार्बरचा मराठी अर्थ होतो आसरा देणे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आश्रय देणे, ताब्यात घेणे, त्यात गिरफ्तारी चुकवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अन्न, पाणी, पैसा, कपडे, शस्त्रे, दारुगोळा किंवा ने-आण करण्याची साधने पुरवणे किंवा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही रीतीने सहाय्य करणे यांचा समावेश होतो. हार्बर म्हणजे टिपिकली काय होतं की एखाद्याला गिरफ्तार करण्यापासून आपण एखाद्याला घरी आसरा दिला, त्याला अन्न दिलं, पाणी दिलं, शेल्टर म्हणजे आसरा दिला